ही 2 वर्ष झाली अशीच खांडी जाते आहेत हा आणि त्यामुळे काय पीक आता येतच नाही आमचा. हा आणखी 2 वर्ष काही ह्या शेतीकडे बघायला पण नको अशी परिस्थिती झाली. आमच्या जमिनीचं एवढा नुकसान झालाय. आज 200-250 एकर जमीन गेले. सरकारने एक तर खांडी तरी बांधून द्यावा, नाही तर आमच्या जमिनीचे नुकसान भरपाई नाही. सरकारने ताब्यात तरी ह्या जमिनी घ्या, म्हणजे आम्ही शेतकरी तरी मोकळे हो कुठं भीक मागायला. आमच्या गेल्या 2-2.5 वर्षात या गुढीला दरवाजे राहिलेत नाही, एक सुद्धा राहिलेला नाही. आणि सगळं खारे पाणी शेतात शिरले आमच्या आणि शेतीची पूर्ण वाट लावून टाकले. नाही 2 वर्षे भात पिकू शकणार आणि काही पिकू शकत पण नाही. आणि याने शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आणि नाहीतर ती दरवाजे तरी बनवून द्यावे, नाहीतर आपल्या शेतीचं नुकसान भरपाई द्यावा. आमचं याच्यात परिस्थिती एकदम बिकट चालली आहे. खारीचा पाणी जो खारा पाणी येतो तो शिहू, आटिवली, नवी मुंडाणी, तरशेत, जांभूळटेप या ठिकाणी भरपूर खारा पाणी येतो आणि जमिनीची हानी झालेली आहे. कमीत कमी 300 एकर पेक्षाही जास्त जमीन भिजलेली आहे. त्याच्यामुळे पिकं काही येत नाही, अशीच वसाट गेलेली जमीन आहे. खारा पाणी एकदा केला की फक्त पुढल्या वर्षी पाऊस जेव्हा पडेल तरी जरी पेरणी केली तरी ती उगवत नाही. 2 वेळ केली तरी पण उगवत नाही. शेवटी वसाहत टाकाची बारी येतो. त्याच्यात काही शेती पिकत नाही, काही अजिबात काही होत नाही. जी बंदुशी आहे खार लाईनीची ती बांधून व्हावी, परंतु जरी बांधली तर थोडक्यात बांधत पुन्हा ती फुटून जातो. त्याचा काही उपयोग होत नाही.